नमस्कार मैत्रिणींनो, प्राजक्ताची फुले या व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी वेगळा घेऊन आली आहे. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला लहान मोठ्या अशा सर्व प्रकारच्या मूर्ती घडवताना दिसणार आहेत. आपण जात आहोत गणपती बाप्पांच्या वर्कशॉपमध्ये. निघतानाच एवढा पाऊस जोरात आला होता ना, हे तुम्ही पाहू शकता. थोड्या वेळ स्टेशनवर थांबल्यानंतर आम्ही पोहोचलो लालबागला गणसंकुल या वर्कशॉपमध्ये. इकडे या ताई गणपती बाप्पांना छानपैकी रंग देत होत्या. इतक्या बारकाईने हे सगळं काम चालू होतं ना, पुढे आपण बघू शकता की किती छान छान मूर्ती होत्या. इथे कृष्ण रूपात आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळतात. ते गाय वासरू सुद्धा आहेत त्यांच्या बरोबर. या बाप्पांची बैठक किती सुंदर आहे बघू शकता. इथे आपले दत्तगुरु जसे बसलेत तसे आपले बाप्पा बसलेत. प्रत्येक मूर्ती इतकी छान घडवली होती की फक्त मूर्तीकडे पाहत राहावंसं वाटत होतं. काही बाप्पांचे धोतर तुम्ही बघू शकता किती छान आणि रंगेबिरंगी होते. या बाप्पांना स्टोनचं काम केलेलं होतं. या बाप्पांचे डोळे इतके सुंदर होते आणि हे छोटेसे आपले बाप्पा. इथे मल्हार रूपात आपले बाप्पा आहेत. इथे बाप्पाचे कान बघा किती छान पद्धतीने सजवलेत. हे आपले बालस्वरूपात गणपती बाप्पा आहेत. या बाप्पांनी तर लक्षच वेधून घेतलं होतं सर्वांचे. सर्वात छोटे आणि क्यूटचे बाप्पा होते. अशा अनेक रूपात बाप्पा होते तिथे. तुम्ही जसं सांगाल तसं ते आपल्याला मूर्ती कस्टमाइज करून देतात. या मूर्त्या काही शाडूच्या होत्या. ही लालबागच्या राजाची मूर्ती छोट्या स्वरूपातली. इथे या मूर्त्या तुम्ही पाहू शकता. या बॅलेन्सिंग मूर्त्या होत्या ज्या गेल्या वर्षी खूप मोठ्या मोठ्या मंडळाच्या साकारलेल्या होत्या. या आता तुम्हाला छोट्या स्वरूपात सुद्धा मिळणार होत्या. या बाप्पाचे कपडे इतके सुंदर होते की काही विचारूच नका. इथे पण तुम्ही बघू शकता किती छान स्वरूपात बसलेत आपले बाप्पा. बैठक किती सुंदर आहे बाप्पाची.
हे आपले विष्णू रूपातले बाप्पा आहेत. त्यांना स्टोनचं इतकं सुंदर काम केलं होतं. धोतर नेसवण्याची पद्धत पण इतकी सुंदर होती प्रत्येकाची. यांना शालूचे कपडे नेसवले होते. आता आम्ही मध्ये थोडासा टी ब्रेक घेतला. चहा झाला आणि आम्ही पुढे गेलो तर आम्हाला या मोठ्या मूर्त्या सुद्धा पाहायला मिळाल्या. इतक्या मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या. त्यांचं पॉलिशिंगचं काम चालू होतं. आता पुढे आम्ही लालबागला आलो. इथे लालबागच्या राजाचे डेकोरेशनचं काम सुरू झालेलं होतं. प्रवेशद्वार पण सुंदर बनवायला सुरुवात झाली इथे. ही लालबागच्या राजाची गल्ली आहे. इथून लालबागच्या राजाचं मुखदर्शन सुरू असतं. इथे आता लाइटिंगचं आणि मंडपचं काम चालू होतं. या गल्लीमध्ये तुम्हाला मसाल्यांचे दुकानं भरपूर पाहायला मिळतील. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे इथे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खूप जण लाईनीत उभे होते. आम्ही तिथे छानपैकी दर्शन घेतलं आणि पुढे आलो चिंचपोकळीला. इथे आलो आणि आम्हाला इथे बाप्पाचा आगमन सोहळा पाहायला मिळाला, तो पण मोठ्या मूर्तीचा. या बाप्पाची खासियत अशी होती की हा बाप्पा एका ताईने बनवला होता आणि त्या ताईंचे नाव आहे रेश्माताई खातूताई. मूर्ती पाहण्यासाठी एवढ्या सगळ्यांची गर्दी होती. सगळे मूर्तीचा व्हिडिओ काढत होते. म्हटलं मीही तुमच्यासाठी व्हिडिओ काढून घ्यावा. हे ठिकाण आहे चिंचपोकळीला आणि हा बाप्पा सुरतला जाणार होता. सुरतचा विश्वराजा या बाप्पाचं नाव होतं. आणि दर रविवारी इथे तुम्हाला आगमन सोहळा पाहायला मिळणार आहे. बाप्पा इतका सुंदर होता की टक लावून पाहतच राहावंसं वाटलं. बैठक किती सुंदर होती, कपडे किती सुंदर होते आणि प्रभावळ सुद्धा नागशेषाची होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, मला नक्की सांगा. आणि तुमची जर बाप्पाची मूर्ती बुक नसेल केली तर तुम्ही पण जाऊन बुक करू शकता. आता हे बाप्पा सुरतला निघाले होते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट्सद्वारे मैत्रिणींनो. धन्यवाद मैत्रिणींनो.